नमस्कार, आपण पाहतात युगांतर महाराष्ट्र न्यूज. पाहूया आजच्या काय ठळक घडामोडी. बातमी उल्हासनगर येथून आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगर काँग्रेस काढणार परिवर्तन संवाद यात्रा. राष्ट्रपिता महात्मा गांधीजीच्या जयंतीनिमित्त उल्हासनगर काँग्रेसतर्फे परिवर्तन संवाद यात्राचे लोकार्पण. उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रोहित चंद्रकांत सालवे यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितले की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगर काँग्रेसतर्फे ही यात्रा सुरू करण्यात येणार आहे. महात्मा गांधीजीचे 3 महत्त्वाचे तत्व सत्य, अहिंसा आणि निस्वार्थ सेवा ह्या मूळ सिद्धांताच्या आधारावर ही यात्रा काढण्यात येणार आहे. यात्रेच्या माध्यमातून उल्हासनगर काँग्रेसचे पदाधिकारी सोबत संपूर्ण शहरात फिरून नागरिकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद, चर्चा व कॉर्नर सभा घेणार आहेत. नागरिकांच्या स्थानिक समस्या जाणून त्यांना सध्याच्या महायुती सरकार व त्याच्या आमदाराच्या खोट्या विकासाच्या मॉडेलचा पर्दाफाश करणार आहे. विशेषतः अंबरनाथ विधानसभेतील पाणी प्रश्न, वाढते प्रदूषण, वाढती गुन्हेगारी, बेरोजगारी, आरोग्य सुविधांचा बोजवारा, क्रीडा असुविधा, प्रशासनातील भ्रष्टाचार अशा अनेक प्रश्नांसंदर्भात नागरिकांना अवगत करून येणाऱ्या विधानसभेत 140 अंबरनाथ, 141 उल्हासनगर, 142 कल्याण ह्या तिन्ही विधानसभेत परिवर्तन करण्याचे आवाहन करणार आहेत. तसेच अंबरनाथमध्ये मी इच्छुक उमेदवार असल्याने आमच्या विकासाची संकल्पना व विधानसभेचा मॅनिफेस्टो जनतेसमोर येणार आहे. सदर यात्रा ही 2 ऑक्टोबर ते निवडणुकीचा प्रचार संपेपर्यंत सुरू राहील. सोबतच यात्रेच्या अनुषंगाने समविचारी लोकांची भेट, महाविकास आघाडीतील घटक पक्षातील पदाधिकारी व नेत्याची भेट देखील घेण्यात येईल. सदर लोकार्पणाची वेळी उल्हासनगर काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष किशोर धडगे, प्रो. गेमनानी, महेश आहूजा, शेराम टाक, फहमिदा सय्यद, दीपक सोनवणे, निलेश जाधव, निहाल रुपेकर, वामदेव भोयर, राजेश फाके, युवराज पगारे सोबत अनेक पदाधिकारी उपस्थित होते. आज आपल्याला सर्वांना इथे उल्हासनगर काँग्रेस पक्षाच्या मुख्य कार्यालयात बोलवण्याचं कारण असं आहे की उल्हासनगर काँग्रेसने असं ठरवलं आहे की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगर काँग्रेसचे सर्व पदाधिकारी हे लोकांपर्यंत जाऊन लोकांपर्यंत महाविकास आघाडीचा बद्दल माहिती घेऊन लोकांपर्यंत जातील. त्यासाठी आम्ही परिवर्तन जनसंवाद यात्रा याची सुरुवात आज महापुरुष महात्मा गांधींच्या राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या जयंतीनिमित्त हा दिवस आम्ही आज निवडला आहे आणि या दिवशी आम्ही परिवर्तन जनसंवाद यात्राची सुरुवात आजपासून करणार आहे. येणाऱ्या निवडणूक संपेपर्यंत महात्मा गांधी जयंतीचा दिवस आज निवडायचं कारण असं आहे की महात्मा गांधीचे जे 3 महत्त्वाचे तत्त्व आहेत त्याच्यामध्ये सत्य, अहिंसा आणि निस्वार्थी भावानी सेवा या 3 तत्वांचा जो आहे तो लोकांपर्यंत नेण्याचं आमचं काम आम्ही करणार आहे. कारण की जे सत्ताधारी उल्हासनगर महानगरपालिका असेल किंवा आमचा जो उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आहे त्याच्या 2 प्रमुख विधानसभा येतात. एक 141 उल्हासनगर आणि 140 अंबरनाथचा 1/3 भाग हा उल्हासनगरमध्ये येतो. कल्याणचा काही भाग येतो. आपल्याला माहिती आहे की तिन्ही विभागामध्ये महायुतीचे आमदार आहेत. 2 जागी भाजपाचे आमदार आहे, एका जागी शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत. तर यांचा जो कारभार आहे तो खोटा कारभार जनतेपर्यंत नेणं, त्याचसोबत महायुतीच्या सरकारमध्ये ज्या प्रमाणे महाराष्ट्र अधोगतीला गेला आहे हे सर्व विषय नेणं, भ्रष्टाचाराचा नवीन रेकॉर्ड या पूर्ण दोन्ही महानगरपालिका असतील किंवा PWD कोणताही डिपार्टमेंट असेल, हा विषय असेल, रोजगाराचा विषय असेल, प्रश्न भरपूर आहेत. हे सर्व प्रश्न जनतेपर्यंत या यात्रेच्या माध्यमातून नेण्याचा आमचा मानस आहे. आणि जसं मी बोललो महात्मा गांधींचे जे 3 तत्त्व आहेत सत्य, म्हणून सत्य आम्ही लोकांसमोर नेणार आहे. हे जे खोटा आपला प्रचार करत आहे, एवढे कोटी रुपये आणले, एवढाचं काम झालं, याची सत्यता आम्ही नेणार कागदपत्रासकट. अहिंसा यासाठी म्हणलं कारण की आपल्याला माहीत असेल की हा संपूर्ण एरिया कल्याण लोकसभेत येणारा, विशेषतः उल्हासनगर आणि अंबरनाथ इथे येणाऱ्या काळामध्ये हिंसाचार हा मोठ्या प्रमाणात म्हणजे लॉ अँड ऑर्डरचा मोठा इश्यू इथे झालेला आहे. सर्वात लॉ अँड ऑर्डरमध्ये वाईट परिस्थिती या सगळ्या क्षेत्रात आहे.
म्हणून महिलांची सुरक्षेचा प्रश्न आहे, म्हणून आईंचा हा विषय आम्ही त्याच्यात घेतलेला आहे. आणि निस्वार्थी जनसेवा आपल्याला माहिती आहे की काय कोणत्या प्रकारे ज्या राज्य सरकारचे इथे जे लोकप्रतिनिधी आहेत, 5 वर्षापासून अंबरनाथमध्ये बॉडी नाही, 3 वर्ष 2.5 वर्षापासून उल्हासनगरमध्ये बॉडी नाही. त्यामुळे महानगरपालिकेचे पण सर्व जी जबाबदारी आहे ती राज्य सरकारची आहे. आणि राज्य सरकार म्हणून त्यांचे जे प्रतिनिधी आहेत, मग दोन्ही आमदार असतील, तिन्ही आमदार असतील, त्यांची आहे. तर ज्या पद्धतीने त्यांनी कारभार केला आहे, फक्त जे खूप मोठे मोठे डेटा दिला आहे, खूप मोठे मोठे फिगर्स दिले, एवढे पैसे आणले, खऱ्या अर्थाने याच्यामध्ये स्वार्थ त्यांनी ठेकेदारांचं इकडे मनमानी कारभार हेच करण्याचं काम केलं आहे आणि खरा विकास फक्त त्यांचा झालेला आहे. हे सर्व गोष्टी घेऊन आम्ही जनतेपर्यंत नेणार.